लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त तपोवन परिसरात एक भव्य आणि दिव्य आध्यात्मिक सोहळा रंगताना पाहायला मिळतोय। परमपूज्य युगप्रवर्तक क्रांतिकारी अनंत विद्या विभूषित राष्ट्रीय संत यज्ञपीठाधीश्वर विद्या वाचस्पती धर्मसम्राट श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी श्री महंत डॉक्टर संत श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत साई श्रद्धा लॉन्स येथे भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। या निमित्तानं सकाळी गोदाघाट येथे श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या वतीने महापूजा आणि महाअभिषेक पार पडलाय। यानंतर गोदाघाट, गजानन चौक, नाग चौक, कृष्णनगर ते तपोवन अशी भव्य दिव्य रॅली काढण्यात आली आहे। ढोल ताशांच्या गजरात आणि महिलांच्या पारंपरिक नृत्यामुळे या रॅलीची शोभा अधिकच खुलली आहे। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। तपोवन येथे या रॅलीची सांगता करण्यात आली आहे। त्यानंतर सायंकाळी भागवत कथा सप्ताहालाही सुरुवात करण्यात आली असून ही कथा दिनांक 25 मे ते 31 मे दरम्यान दररोज सायंकाळी 4 ते 7 या वेळेत साई श्रद्धा लॉन्स येथे होणार आहे। नाशिककरांनी या भागवत कथा सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय। आज रामघाट से तपोवन के लिए ये कलश यात्रा निकल रही है। श्रीमद् भागवत कथा का आयोजन 25 मई से शुरू होकर 31 तक चलेगा। शाम को 4 बजे से 7 बजे तक लाइव है टीवी पर। और ये बहुत ही नासिकवासी और संगठन के गौरव करते हैं, जो कि अधिक मास और शुक्ल पक्ष भगवान श्री राम की तपोभूमि नासिक जहाँ ये कथा हो रही है, सभी महीना कथा के लिए बहुत ही कोटिशाली है। और ये अधिक मास पुरुषोत्तम मास करोड़ों पापों का नाश होता है और करोड़ों पुण्यों का सर्जन होता है। ऐसे अधिक महीने में ये पावन कथा की जा रही है अमृत परिवार की ओर से। या भव्य आणि दिव्य सोहळ्यामुळे तपोवन परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालाय। अधिक मासानिमित्त आयोजित या भागवत कथा सप्ताहाला भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।